हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीत धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी, गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची प्रकृती बिघडली। मुंबईतील जीटी रुग्णालयात 9 जणांवर उपचार। विजयी परेड दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं तरुणी बेशुद्ध। ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यानं मुलीला खांद्यावर घेत गर्दीतून वाट काढत सुटका केली, व्हिडिओ व्हायरल। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात आज भारतीय संघाचा गौरव। दुपारी 4 वाजता भारतीय संघातील क्रिकेटपटूंचा विधान भवनात गौरव केला जाणार। ढोल ताशांच्या गजरात भारतीय संघातल्या क्रिकेटपटूंनी धरला ठेका। चाहत्यांच्या सगळ्या उत्साहाला प्रतिसाद देत भारतीय क्रिकेटपटूंचा जल्लोष। बीएसटीच्या ताफ्यातही बसेस, मात्र गुजरातच सर्व काही असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न। टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीतील बसवरून राऊतांचा हल्लाबोल, मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून कामकाजात सहभागी होणार। शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। पोलीस भरतीतील उमेदवारांसह ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं कालपासून उपोषण। पोलीस भरती वयोमर्यादा वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन। गृहमंत्री फडणवीसांनी भेटीची वेळ मागितली। अंधारे वयात बसत नाहीत, पोलीस भरतीसाठी योग्य वय लागतं। पोलीस भरती वयोमर्यादा वाढीच्या आंदोलनावरून शिरसाटांचा अंधारेंना खोचक टोला, तर शिरसाटांचा मूर्ख असा उल्लेख करत अंधारेंनी प्रत्युत्तर देणं टाळलं। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। नागपूर दीक्षाभूमीवरील आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार। सकाळी 11:15 वर्षा निवासस्थानी भेट होणार। बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आज दीक्षाभूमीवर जाणार। भूमिगत पार्किंग विरोधातील आंदोलनानंतर स्थळाची पाहणी करणार। दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा। 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, आरएसएसची संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेची मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापुरातून 8000 अर्ज, महिलांना आवश्यक असणारे कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी सेतू कार्यालय ई सेवा केंद्रानं नियोजन करण्याचे आदेश दिले। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची हिंगोलीत उद्या शांतता रॅली। लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय एकत्र येणार। रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील चौकाचौकात पोस्टरबाजी। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय। पुणे आणि मुंबईमध्ये गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। उर्वरित महाराष्ट्रात कोणतीही दरवाढ नाही। नीट परीक्षेत डमी उमेदवाराचं प्रकरण। बेलापूरमधील दाखल गुन्ह्याचा सीबीआयनं मागवला अहवाल। जळगावातील तरुणीच्या जागेवर राजस्थानमधील तरुणी परीक्षेसाठी बसली होती, 2 जण अटकेत। छत्रपती संभाजीनगरातल्या 71,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित। काहीही कारण न सांगता पीक विम्याचे दावे कंपनीनं फेटाळले। तातडीनं विम्याची रक्कम देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींचे दर वधारले। उत्पादन कमी असल्यानं तूर डाळीची 200 तर चणा डाळीची 100 रुपयांना विक्री। पावसामुळे उत्पादनाला फटका। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीतून वाल्हे गावच्या दिशेने मार्गस्थ। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांकडून पालखीला निरोप, तर संत तुकोबा महाराजांची पालखी रोटी घाट सर करणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसमध्ये दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांसह जखमींच्याही भेटीला। सत्संगामधील चेंगराचेंगरी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू। जिथे विषय असतो तिथे मोदी जातात, जिथे संकट असतं, पीडित असतात, तिथे पंतप्रधान का जात नाहीत? भारतीय संघाच्या भेटीवर राऊतांचा मोदींवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।